नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये पहिली जी अपडेट आहे जी की सरळ सेवा पदभरती संदर्भातची आहे आणि दुसरी अपडेट आहे जी की परभणी जिल्ह्यामध्ये जी आपली सध्याला परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये रिक्रुटमेंट चालू आहे, त्यासाठी एकूण किती अर्ज आले याची आपण संपूर्ण काही सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो. यामध्ये आपण संपूर्ण बाबी डिस्कस केलेल्या आहेत. तर पहिली जी आपली सरळ सेवा पदभरती जाहिरात आलेली आहे ती आहे जिल्हा सांगली प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली मार्फत जे मित्रांनो ही जी आहे सरळ सेवा पदभरती जाहिरात देण्यात आलेली आहे. तर किती पदांसाठी आहे आणि काय पात्रता आहे यामध्ये संपूर्ण काही बाबी आपण जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली ही सांगली, सातारा, सोलापूर व रत्नागिरी या जिल्ह्यातील कार्यक्षेत्र असलेली 18 शाखांद्वारे एकूण 986 कोटी व्यवसाय असणारी सहकारी बँक आहे. बँकेत 20 लिपिक पदांकरिता जे आहे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. तर अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती, भरती प्रक्रिया व मार्गदर्शन तसेच पदाकरिता आवश्यक ती माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. तर लिपिक पदासाठी जी भरती आहे आणि 20 जागा यासाठी ठेवण्यात आलेल्या आहे. तर 20 जागांसाठीची मित्रांनो जी की पदभरती आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या, शैक्षणिक अर्हतेमध्ये काय मागितलेलं आहे. तर यामध्ये उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. तर कोणत्याही फील्डमधून तुमची चालेल, ज्यामध्ये BA, BCom, BSc काही झालं तर चालेल, फक्त तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे. त्यासोबतच MSCIT सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचं आवश्यक ज्ञान असणे आवश्यक आहे. तर यामध्ये पाहून घ्या, या तिन्ही अटी तुमच्याकडे परिपूर्ण असाव्या लागतात. एक ग्रॅज्युएशन, MSCIT प्लस कोणत्याही भाषेचं जे की नॉलेज असणं आवश्यक आहे. तर आता प्राधान्य कोणाला दिलं जाईल, तर प्राधान्य त्या व्यक्तीला दिलेलं ज्याने की सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा इतर वित्तीय संस्थेमध्ये लिपिक पदाचा जो काही अनुभव असणाऱ्या व्यक्तीला दिलं जाणार आहे. त्यासोबतच MCA, BBA, सायबर सिक्युरिटी, हार्डवेअर आणि नेटवर्किंग कोर्स असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार असेल. तर बाकी काही विशेष तेवढा तिसरा मुद्दा नाही आहे. त्यामुळे आपण पुढील त्याकडे बोलूया आपण. तर वयोमर्यादामध्ये या ठिकाणी 21 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क जो आहे थोडक्यामध्ये ₹825 प्लस 18% GST या ठिकाणी तुम्हाला जो आहे तो लागणारा आहे. म्हणजेच की ₹825 या ठिकाणी ऑनलाईन फी तुमची लागणारी आहे. परीक्षा कशी होईल, त्यासाठी अभ्यासक्रम काय आहे, तर परीक्षा हे ऑनलाईन होणारी आहे आणि अभ्यासक्रम जनरली आपल्या इतर जे सरळ सेवांना असतो त्याच प्रकारचा आहे. त्यामध्ये जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, मराठी अँड इंग्लिश ग्रामर, कम्प्युटर लिटरसी अँड बँकिंग हे सर्व काही विषय या ठिकाणी पाहायला मिळणारे आहेत. तर इंग्लिश जो काही लँग्वेज मोड आहे एक्झामचा तो मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण असणारा आहे आणि इंग्लिश हे इंग्लिशमध्ये असेल यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर मराठी भाषेमध्ये देखील या ठिकाणी तुमची परीक्षा जी आहे ती होणारी आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की DCC बँक करता आपण ऑल इन वन एक कोर्स रन केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला DCC सर्व काही जेवढे काही महाराष्ट्रामधील बँकिंग परीक्षा होतात त्यामध्ये आपण सर्व काही इफेक्टिव्ह कोर्स या ठिकाणी बनवलेला आहे. जर तुम्ही तो कोर्स अजूनही इनरोल केला नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक जी आहे तुम्हाला मिळेल. तिथून तुम्ही तो संपूर्ण काही कोर्स घेऊन चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता. त्यामध्ये आपण संपूर्ण ई-बुक्स अपलोड करून ठेवलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सोडवायला मिळतील व त्यासोबतच जेवढे होईल तेवढे मित्रांनो आपण त्यामध्ये व्हिडिओ कोर्स देखील आपण अपलोड करून ठेवलेला आहे, जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचं मित्रांनो अतिशय संभाव्य आहे आणि प्राइस देखील आपण अतिशय अफोर्डेबल ठेवलेली आहे. फक्त 499 मध्ये ते संपूर्ण काही तुम्हाला आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. मित्रांनो, ज्या कोणी विद्यार्थी अजूनही आपला DCC बँकचा स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन केला नाही त्यांनी लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक करून मित्रांनो तिथून संपूर्ण काय आपला क्रॅश कोर्स जॉईन करू शकता. आता ही होती मित्रांनो जी की सांगली जिल्ह्यामार्फत देण्यात आलेली जाहिरात, ज्यामध्ये आता संपूर्ण काही माहिती देण्यात आलेली आहे आणि याचे ऑनलाईन अर्ज मित्रांनो जे की 12/12 पासून सुरू झाले आहेत, तर 26/12 पर्यंत याची अंतिम तारीख असणारी आहे. तर लिंक तुम्हाला कुठे मिळेल, तर लिंक जे मित्रांनो थोडक्यात आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला जॉईन करून तिथून तुम्हाला याची ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक जी आहे ती मिळणारी असेल. तर सर्व काही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेच होणारे सर्व काही बाबी आहेत. तर आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या जाहिरातीकडे आणि त्यामध्ये पाहू आपण आता जी काही PDCC बँक आहे आपली परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यासाठी एकूण किती अर्ज आले ते आपण त्या ठिकाणी माहिती मिळवू मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जसं की परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती जी की नेमण्यात आलेली आहे, जे की प्रकरण देखील आपल्याला संपूर्ण काही माहिती आहे. तर आपण संपूर्ण काय आता याद्वारे आपण जाणून घेऊ. तर या ठिकाणी पाहू शकता, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकर भरती आणि
कर्ज वाटपामध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप जे की आमदार राजेश विटेकर यांनी जे आहे करून याबाबत योग्य चौकशी होत नसल्याचं मत जे की विधिमंडळात मांडलेलं आहे. तर त्यावर सत्यता तपासण्यासाठी अपर निबंधक सहाय्यक आयुक्त कार्यालय पुणे यांची उच्चस्तरीय जी की चौकशी नियुक्ती करण्यात येत आहे, असे सहकार मंत्री जे की बाबासाहेब पाटील यांनी ज्या विधानसभेत जे की जाहीर केलेलं आहे. तर लक्षवेधी मांडताना आमदार विटेकर म्हणाले की परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुकंपाच्या नावाखाली कर्मचारी अनफिट दाखवून त्यांच्या मुलाला नोकरीत सामावून घेतले जात आहे. तर हंगामी म्हणून जे घेऊन जे की प्रोबेशन नंतर त्या कर्मचाऱ्याला कायम करण्याचा आणखी एक फंडा वापरला गेला आहे. तर अशा प्रकारे लाखोचा व्यवहार करून जवळपास 70 ते 80 जणांना नोकरी घेतले. बँकेचे संचालक म्हणून मी अनेकदा आक्षेप घेतला तरीही काहीच झालेलं नाही. तर आता पुन्हा सरळ सेवेची 152 जागाची भरती IBPS कंपनी मार्फत होत आहे. मात्र आताही अनेकांना लाखोची मागणी करून नोकरीची हमी दिली जात असल्याने यावर शंकाही उपस्थित होत आहे. तर आगामी काळात कर्जमाफी होणार असल्याचे सांगून संचालकाच्या हितसंबंधाचं वाटप देखील होत आहे. त्यात 50% शेतकऱ्यांना व उर्वरित रक्कम संचालक व मध्यस्थीकडे जात आहे. तर या बँकाबाबत यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही विरोधी पक्षनेते असताना त्यांनी तक्रार दिली होती. सध्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, रामप्रसाद बोर्डीकर अशा अनेकांच्या तक्रारी देखील आहेत. तर आपण ऐकतोच की जेव्हा आपली बँकिंग परीक्षा होते, जेव्हा अशा प्रकारच्या आपण DCC बँका पाहतो, तर बहुतांशी विद्यार्थी तर असं म्हणतात की सर या परीक्षेला अर्ज भरून काहीच होत नाही, कारण का त्या ठिकाणी संपूर्ण काही मॅनेज होत असतं. तर त्या प्रकारचाच हा मुद्दा या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. तर याची आता संपूर्ण काही चौकशी सर्व काही प्रकरणं पाहायला मिळत आहे. तर त्यामध्ये जे आहे आता एकूण अर्ज आले याची देखील आपल्याला माहिती मिळालेली आहे. तर बँकेच्या 152 जागांसाठी जे टोटली 10,053 जेवढे काही अर्ज जे आहे प्राप्त झालेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बँकेच्या 152 जागांसाठी 10,053 अर्ज आले आहेत. तर बोगस अनफिट प्रमाणपत्रे घेऊन भरती केली तर ती रद्द करायला हवी. तर अशी आहे त्यांचं जे या ठिकाणी म्हणणं जे आहे ते आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की टोटली 152 जागांसाठी फक्त 10,000 जे की 53 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन जर लेवल पाहिलं तर जसं की आपल्याला जो काही नियम आपण GR पाहिला होता, ज्यामध्ये 70% जे की स्थानिक विद्यार्थी असतील आणि 30% जे की जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी त्या ठिकाणी जे की भरलं जाणार आहे. तर 10,000 जागांपैकी त्या ठिकाणी जी आपली येणारी परीक्षा होणारी आहे, त्या परीक्षेमधून जेवढे काही विद्यार्थी क्वालिफाय होतील तेवढ्या विद्यार्थ्यांना 152 जागांसाठी जी की चांगली संधी मिळणारी आहे. परंतु जे मधले काही प्रकरण आपल्याला असे ऐकायला भेटतात, ज्यामुळे सिस्टम मॅनेज होणं किंवा परीक्षेमध्ये गोंधळ होणं अशा प्रकारचे जे की प्रकार या ठिकाणी आपल्याला थांबवायला पाहिजे. त्यासाठी आपण जे काही होईल ते आपल्याला शक्य मिळून आपण त्या ठिकाणी परिपूर्ण प्रयत्न करू. आणि सध्या स्थितीमध्ये तर आपल्याला जेवढे काही अर्ज आलेले आहेत त्याचा आपल्याला आकडा या ठिकाणी मिळालेला आहे. तर बाकीची इतर काही जर अपडेट आपल्याकडे आली तर मित्रांनो ती तुम्हाला लवकर जे आहे ते सांगणार आहोत. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो आपले सांगली शिक्षक मध्यवर्ती बँकेमध्ये ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांची लिंक जी आहे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. आणि ज्यांना DCC बँकचा आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करायचं आहे त्यांनी लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि ते मित्रांनो तुम्ही चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता. तर अशी होती माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.